नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. उपवन येथे सुरू होणाऱ्या उपवन फेस्टिवल पूर्वतयारी पाहणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यावेळी लवकरच कायमस्वरूपी म्युझिकल फाउंटन सुरू करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले. तसेच 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी उपवन घाटावर महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याचे देखील सांगितले. उपवनच्या ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये गेल्या 10 वर्षापासून विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आम्ही आयोजन करतो आहे आणि ह्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता गृहीत धरून तशा पद्धतीची आम्ही तयारी केलेली आहे. साधारणतः 1 ते 1.5 लाख लोक रोज येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्या माध्यमातून देश विदेशातले अनेक कलाकार ह्या ठिकाणी हजेरी लावणार आहे. पद्मविभूषण पद्मश्री कलाकार सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आपली कला पेश करणार आहे. प्रामुख्याने ओपन आर्ट फेस्टिवल 1 वर्ष संपलं की दुसऱ्या वर्षी कधी चालू होतं याची आतुरतेने निदान ठाणेकर तरी लोक वाट बघत असतात आणि त्या माध्यमातून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या फेस्टिवलचं आयोजन करत असतो. ह्या वर्षी एक दुसरा अनोखा आनंद ठाणेकरांना बघायला मिळणार आहे. तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्य शासनानं ह्या उपवन परिसरामध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती करायला परवानगी तर दिलीच, पण त्यासाठी निधीची तरतूद केली. त्यामुळे उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. ह्या म्युझिकल फाउंटनमध्ये कारंजे फवारे जे आपल्याला अपेक्षित आहे ते तर असणारच, परंतु त्या ठिकाणी जुन्या ठाण्याच्या इतिहासापासून मुख्यमंत्र्यांचं बदललेलं ठाणं याचा 5 मिनिटाची चित्रफीत, त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते शिवछत्रपती यांचा जो जीवन प्रवास आहे त्याविषयीची 5 मिनिटाची चित्रफीत आणि 22 जानेवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराची जी उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाच्या माध्यमातून त्याची चित्रफीत 5 मिनिटाची अशा प्रकारचा हा सोहळा आम्ही उद्यापासून सुरुवात करतो आहे. ठाणेकरांना रोज संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता 9 वाजता ह्या चित्रफिती आणि कारंजे फवारे जे आपण अपेक्षित धरताय ते बघायला मिळणार आहे. त्याचा आनंद उपभोगता येणार आहे. सायंकाळी 7 वाजता सायंकाळी 8 वाजता आणि 9 वाजता असे 3 शो प्रत्येक दिवशी विनामूल्य नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तो आनंद उपभोगता येणार आहे. त्यामुळे ठाणेकर आतुरतेने वाट बघतायत की ठाणे जिल्ह्यातला हा म्युझिकल फाउंटनचा पहिला प्रयत्न आहे आणि मला अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं मी ह्या भागाचा आमदार म्हणून हे म्युझिकल फाउंटन ह्या ठिकाणी निर्माण करू शकलो. त्याचं उद्घाटन उद्या होतं आहे. मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून ठाणेकरांना आणि आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांना 12, 13, 14 आणि 15 जानेवारीला या उपवनच्या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देतो आहे. उद्या आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी हजेरी लावणार आहे. आपणही उपस्थित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्याच्या ह्या म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून जर काही ठाणेकरांच्या अजून सूचना असतील त्याही आम्ही भविष्यामध्ये पूर्ण करू अशी आशा व्यक्त करतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे,
पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. श्रीनगर पोलीस स्टेशन गुन्हे शाखा घटक 5च्या गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दुचाकी वाहनावर 2 संशयित इसम इंदिरानगर नाका भागात फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमीच्या आधारे त्या ठिकाणी सापळा रचून सदरची गाडी व 2 इराणी इसम त्यांच्याकडून ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळीसह मोटार सायकल चोरीचे दाखल असलेले 14 गुन्हे उघडकीस आणून 141 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2 मोटार सायकल असा एकूण 5,40,000 रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट कडून करण्यात येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये हे जे स्ट्रीट क्राईम्स आहे त्याच्या विरुद्ध स्ट्रॉंग ॲक्शन घेण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सर यांनी नेहमीच सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन स्तरावरती असेल, क्राईम ब्रांच स्तरावरती असेल, आपण याच्यामध्ये कारवाई करत आहोत. याच्या अगोदरही अशा कारवाई झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या विरुद्ध. जे आरोपी आहेत अटक करून आपण त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेली आहे. त्या अनुषंगानं युनिट 5 क्राईम ब्रांच जे आहे याचे सिनियर PI विकास घोडके आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक माहिती होती की अशा पद्धतीचे आरोपी आपल्या इंदिरानगर ठाणे इथं आलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना अरेस्ट केलं. त्याच्यामध्ये आपण इंट्रोगेशनमध्ये माहिती मिळाली की यांनी जवळजवळ 12 चेन स्नॅचिंग केलेले आहेत. त्यांनी स्वतः कबूल केलं. एक चिटिंगचा गुन्हाही त्यांनी केलेला कबूल केला आणि एक मोटर व्हेकल थेफ्ट ही त्यांनी केलेली आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. आशिफ सय्यद वय वर्ष 62 आणि बागर सय्यद वय वर्ष 38 हा वडील आणि मुलगा आहे. याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. टोटल 141 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मोटरसायकल असे एकूण 5,40,000चा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे. एकूण 12 गुन्हे चेन स्नॅचिंगचे जे डिटेक्ट झालेले आहेत ते श्रीनगर पोलीस स्टेशन, ठाणेनगर, चितळसर, वागळे इस्टेट पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत. याच्या अगोदरचा या आरोपींच्या विरुद्ध जवळजवळ 23 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न आहे. आशिफ सय्यद हा आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध 23 गुन्हे चिटिंगचे गुन्हे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. आणि जो बागर सय्यद हा जो मुलगा आहे याच्याविरुद्ध चेन स्नॅचिंगचे जवळजवळ 5 गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे. निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं डिटेक्शन झालेलं आहे क्राईम ब्रँचकडून. क्राईम ब्रँचचे ACP डिटेक्शन म्हणून निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली PI घोडके, PI नितीन पाटील, API भूषण शिंदे, API पल्लवी डगे पाटील, अविनाश महाजन, PSI तुषार माने, PSI सुनील आहिरे आणि पूर्ण टीमनं एक उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट डिटेक्शन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण पुढेही याआधी जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याविरुद्ध काही स्ट्रॉंग ॲक्शन घेता येते का त्याचीही पडताळणी आपण करत आहोत. आणि चेन स्नॅचिंगला आळा बसण्यासाठी निश्चित याच्यामध्ये मदत होईल. आणि याच्या पुढेही कुठल्या पद्धतीचे असे गुन्हे घडत असतील तर त्याच्याविरुद्धही आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी, अर्थात आम्ही ठाणेकर. माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला. माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय. माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय.
माझं कथ्थक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर. ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं. ठाण्यात माझ्या रंगायतन आहे. ठाण्यात माझ्या मोठमोठे थिएटर्स आहेत. माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या. त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या. कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती, जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची. ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत. त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची. वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची. ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत. ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत. ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत. ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. काहींची नावं माझ्याकडनं राहतील. ठाण्यात प्रवीण दवणे आहेत. ठाण्यात अशोक बागवे आणि मी आहे. काय हवं अजून असं माझं ठाणं आहे. या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं, कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असतं. ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं. माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे. त्यांचा सहवास नसता मिळाला तर असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक, असं मला वाटलं असतं. पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला, पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं. अजूनही मला बरेचदा विचारतात, खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात. कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमीसुद्धा आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.